नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचं खास बुलेटिन मुंबई ईस्ट वेस्ट। सुरुवात करूया या बुलेटिनला एका दुःखद बातमीला। मंडळी, मुंबईचे महान फिरकी गोलंदाज पद्माकर शिवलकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं। त्यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। शिवलकर यांनी प्रथम दर्जाच्या 124 सामन्यांमध्ये तब्बल 589 विकेट्स घेतल्या होत्या, पण दुर्दैव म्हणजे भारताच्या कसोटी संघात त्यांचा कधीही समावेश होऊ शकला नाही। बिशन सिंग बेदी, राजेंद्र गोयल आणि पद्माकर शिवलकर हे तीन डावखुरे दर्जेदार फिरकी गोलंदाज एकाच काळात खेळत होते आणि त्या काळात म्हणजे 1960 आणि 1970च्या दशकात कसोटी क्रिकेट हा एकमेव फॉर्मॅट होता। त्यामुळेही पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांच्यावर भारतीय संघ निवडीत अन्याय झाला असं कारण देण्यात येतं। दरम्यान बीसीसीआयनं 2017 साली पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांना सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार बहाल करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला। मंडळी, पद्माकर शिवलकर यांना गाण्याचंही उत्तम अंग होतं। शांताराम नांदगावकर यांनी शिवलकरांसाठीच लिहिलेल्या गाण्यांनाही त्यांनी आवाज दिला होता। पद्माकर शिवलकर यांनी त्यांच्या हा चेंडू दैवगतीचा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं तेच शीर्षक गीत गाऊन दाखवलं होतं। हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळून कोणाचे जीवन उधळी हे कुणास यश उजळून हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळून कोणाचे जीवन उधळी दे कुणास यश उजळून हा चेंडू दैवगतीचा।